मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावरती आहेत। त्यासाठी ते स्वित्झर्लंडच्या झुरिकमध्ये दाखल झालेले आहेत। स्वित्झर्लंडमधील काही मराठी लोकांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। 19 ते 23 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक संघटनेची परिषद ही पार पडणार आहे। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्त्वाची आहे। गेल्या वर्षी देखील ही परिषद महाराष्ट्रासाठी अतिशय फलदायी ठरली होती। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं झुरिक आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिथल्या मराठी जनांनी उत्साहामध्ये स्वागत केलं। त्यानंतर बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी समारंभाचं आयोजन केलं होतं। या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राजगीत देखील सादर केलं गेलं। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। तर बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा तन्वी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख धुरंधर असा करत त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली आहे। पाहूया। धुरंधर माननीय मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा आमच्यात उपस्थित आहेत। यावेळी ते एका व्यापक दृष्टिकोनासह, सक्षम टीमसह आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या विचारांसह येथे आलेले आहेत। दावोस परिषदेच्या निमित्ताने इतक्या व्यस्त वेळापत्रकातून भारतीय, विशेषतः मराठी डायस्पोरासाठी वेळ काढणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आम्ही मानतो। तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले तेही पाहूयात। शेवटी आपण बृहन महाराष्ट्र म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याचं जे बृहत स्वरूप आहे ते स्वरूप जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी जे आमचे मराठी जन आहेत त्यांचा कनेक्ट हा जगातल्या इतर मराठी जनांशी असला पाहिजे। मला असं वाटतं याकरता हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय, जो प्लॅटफॉर्म जो छत्रपती शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं की स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत। या तिन्ही गोष्टी या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कनेक्ट करतील, आपल्या सर्वांना जोडतील आणि निश्चितच त्यातनं एक नवीन समृद्धीची वाट ही आपल्या सर्वांना या कनेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल।